from a biochemistry. That one is a biomolecules. In this lecture we will discuss various types of biomolecules which are present in our body. We will discuss here definition of biomolecules and biochemistry, which biomolecules included in our body. That one was first carbohydrate we will discuss here. So let's start. Our planet is having a wide diversity of living organisms that are classified as, you know it very well, that one first one is a unicellular and second one is a multicellular. प्लॅनेटवर आपल्या बरीचशी डायव्हर्सिटी दिसते लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये, आणि त्याचं बेसिक क्लासिफिकेशन करायचं असेल तर फर्स्ट आपण युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर असं करतोय. युनिसेल्युलर मीन्स दोज हॅव्हिंग अ सिंगल सेल, मग त्याच्यामध्ये बॅक्टेरिया अँड इस्ट. मल्टीसेल्युलरमध्ये मेनी सेल्स जर प्रेझेंट असेल तर मल्टीसेल्युलर आपण असं म्हणतोय. मग त्याच्यामध्ये प्लांट्स आणि ॲनिमल्स आहेत. म्हणजेच बेसिक कन्सेप्ट काय आहे तर याच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये सेल प्रेझेंट आहे. मग सेल आपण काय म्हणतो रे, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. ओके, लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव सेल ॲज देअर बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. बऱ्याच वेळा तुम्ही MCQ ला हा क्वेश्चन दिला आहे. What is the structural and functional unit of life that we called as a cell? मग ह्या सेलमध्ये जो प्रोटोप्लाझम प्रेझेंट असतो त्या प्रोटोप्लाझममध्ये बरेचसे केमिकल मॉलिक्युल्स असतात. त्यालाच बायोमॉलिक्यूल असं म्हटलं जातं. एन्व्हायरमेंटमध्ये बरेचसे मॉलिक्यूल, केमिस्ट्रीमध्ये तुम्ही शिकलाय, बरेचसे मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात, एलिमेंट्स प्रेझेंट असतात. पण तेवढे सगळे एलिमेंट्स लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये असतात असं नाही. मग जे केमिकल मॉलिक्युल्स लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये आपल्याला सापडतात त्यांना बायोमॉलिक्युल्स म्हटलं जातं. ओके, बायो मीन्स लिव्हिंग. म्हणजेच हे जे मॉलिक्युल्स जे बॉडीच्या मध्ये प्रेझेंट आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट आहेत, त्यांना बायोमॉलिक्यूल असं म्हटलं जातं. सो डेफिनेशन इज लाईक दिस: द सेल्स हॅव प्रोटोप्लाझम containing numerous means lot of or many chemical molecules called as a biomolecules. Okay, what is biomolecule? Biomolecules means the molecules or chemical molecule which are present in living organism. Now next, what is the meaning of biochemistry? आता इथे तुम्हाला दोन वर्ड्स येतात, बायोलॉजी पण आहे आणि केमिस्ट्री पण आहे. मग हे असं कसं, तर इव्हॉल्युशनमध्ये तुम्ही शिकला. इव्हॉल्युशनमध्ये सुरुवातीला अर्थ फॉर्म झाली, पुन्हा त्याच्यावर एलिमेंट्स आले, पुन्हा सिम्पल कंपाऊंड, नंतर ऑर्गॅनिक कंपाऊंड, अशा पद्धतीने इव्हॉल्युशन होत गेलं आणि नंतर सेल तयार झाली. म्हणजेच हे काही सेल तयार होत असताना ह्या केमिकल्सपासून तयार झालेली आहे. आणि मग आपल्या बॉडीमध्ये सेल्स आहेत म्हणजेच केमिकल्स असणारच आहेत. सो त्या केमिकल्समध्ये ज्या रिॲक्शन्स होत असतात त्या रिॲक्शनला बायोकेमिकल रिॲक्शन असं म्हटलं जातं. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ बायोकेमिस्ट्री? इट इज अ बायोलॉजिकल केमिस्ट्री दॅट प्रोव्हाइड अस, काय प्रोव्हाइड करते बघा, दॅट प्रोव्हाइड अस आयडिया ऑफ द केमिस्ट्री ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जी काही केमिस्ट्री आहे, ज्या काही केमिकल रिॲक्शन्स होत असतात त्याच्याबद्दल आयडिया आपल्याला ह्या बायोकेमिस्ट्रीमधून मिळत असते. त्याचबरोबर अँड मॉलिक्युलर बेसिस फॉर चेंजेस टेकिंग प्लेस इन प्लांट, ॲनिमल्स अँड मायक्रोबियल सेल. म्हणजे टोटल आपण लिव्हिंग म्हणू शकतो. प्लांट्स, ॲनिमल, मायक्रोब्स हे म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जे काही मायक्रो किंवा मॉलिक्युलर बेसिसवर चेंजेस होत असतात ते चेंजेससुद्धा आपल्याला ह्याच्यातून समजतात. सो वी कॉल्ड एज ए बायोकेमिस्ट्री. डेफिनेशन बघा, बायोकेमिस्ट्री इज अ बायोलॉजिकल केमिस्ट्री that provide us the idea of the chemistry of living organism and the molecular basis for changes taking place in plants, animal and microbial cell. माझा यूज काय आहे बघा, it develops the foundation for understanding all biological process and communication within and between the cell. ओके, इथपर्यंत आधी डिस्कस करूया. बायोकेमिस्ट्रीमुळे काय होतं आहे तर आपल्याला इट डेव्हलप्स द फाउंडेशन. कशासाठी रे? फॉर अंडरस्टँडिंग ऑल बायोलॉजिकल प्रोसेस. मग कुठल्या बायोलॉजिकल प्रोसेसेस असणार आहेत? सेल किंवा सेलच्या मध्ये असणार आहे, बिटवीन सेल असं म्हटलं आहे. कम्युनिकेशन जे सेलमधलं आहे किंवा दोन सेलच्या मधील असेल त्याच्यामधलं जे काही फाउंडेशन आहे ते आपल्याला कळते. त्याचबरोबर जे काही इनहेरिटन्स आहे, जी काही हेरिडिटी आहे, मग ती हेरिडिटी कशावर डिपेंड आहे, कोणकोणते केमिकल्स त्याच्यामध्ये यूज केले जातात, DNA मध्ये काय, RNA मध्ये काय, हे सगळे केमिकल बेसिस ऑफ इनहेरिटन्स. त्याचबरोबर ॲनिमल आणि प्लांट्समधले जे डिसीजेस आहेत ते सुद्धा आपल्याला ह्या बायोकेमिस्ट्रीमुळं स्टडी करता येतात. सो बायोकेमिस्ट्री इज इम्पॉर्टंट इन अवर लिव्हिंग ऑर्गॅनिझम.
मग याच्यामध्ये कोणकोणते बायोमॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत. डेफिनेशन आपण काय बघितली होती, दोज केमिकल मॉलिक्यूल प्रेझेंट इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्याला बायोमॉलिक्यूल असं म्हटलं जातं. मग इथं ब्रॉड क्लासिफिकेशन कसं आहे बघा. फर्स्ट, बायोमॉलिक्युल्स आर डिफरन्शिएटेड टू फॉर्म्स. फर्स्ट वन इज ए ऑर्गॅनिक अँड सेकंड वन इज ए इनऑर्गॅनिक. सी, फर्स्ट वन इज ए ऑर्गॅनिक, चार्ट सगळ्यांनी लक्ष द्या. ऑर्गॅनिक पहिला आहे आणि दुसरा आहे इनऑर्गॅनिक बायोमॉलिक्यूल. जसं अर्थ व फॉर्म होताना काही ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले, काही इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले, दोन्हीच्या युनियननी सेल तयार झाली. म्हणजे सेलमध्ये दोन्ही मॉलिक्यूल असणार आहेत, सम आर ऑर्गॅनिक सम आर इनऑर्गॅनिक. मग आता ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक बघत असताना फर्स्ट आपण ऑर्गॅनिक डिस्कस करूया. ऑर्गॅनिकमध्ये पुन्हा दोन क्लासिफिकेशन केलं आहे, मॅक्रो मॉलिक्यूल आणि मायक्रो मॉलिक्यूल. क्लासिफिकेशन कसं आहे बघा. ऑर्गॅनिक मॉलिक्युल्समध्ये, ऑर्गॅनिक बायोमॉलिक्युल्समध्ये त्याचं पुन्हा दोन टाईपमध्ये केलेलं आहे. एक आहे मॅक्रो आणि दुसरं आहे मायक्रो. मायक्रो मीन्स स्मॉल आणि मायक्रोमध्ये आपण लार्जर घेणार आहे. मग आता हे जे दोन मॉलिक्युल्स आहेत विच आर इसेन्शियल इन अवर बॉडी, याच्यामध्ये मॅक्रो मॉलिक्युल्स हे लार्जर असणार आहे, त्यामुळे मायक्रो मॉलिक्युल्स हे काय असणार आहे, स्मॉलर असणार आहे. आपल्या डाएटमध्ये, आपल्या आहारामध्ये जे काही फूड मटेरियल असतं त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट, त्याच्यानंतर विटॅमिन्स, मिनरल असे वेगवेगळे मटेरियल्स आपण आपल्या बॉडीमध्ये इनटेक करत असतो. मग मायक्रो किंवा मायक्रोमध्ये काय येतं आणि मॅक्रोमध्ये काय होतं, फर्स्ट वी विल डिस्कस. मॅक्रो मॉलिक्यूलमध्ये शुगर आहे, ॲमिनो ॲसिड आहे आणि न्यूक्लिओटाईड आहे. थोडंसं बेसिक लक्षात घ्या. सिम्पल शुगर, शुगर जी आहे किंवा ॲमिनो ॲसिड असतील, न्यूक्लिओटाईड असतील, ह्यांची जी चेन तयार होते, कारण हा एक छोटा स्मॉल मॉलिक्यूल नाही, इट्स ए मॅक्रो मॉलिक्यूल. मॅक्रो मीन्स लार्जर. पण लार्जर मॉलिक्यूल होत असताना काही स्मॉलर सब युनिट युनाईट व्हावे लागतात, एकत्र व्हावे लागतात आणि नंतर हा मॅक्रो मॉलिक्यूल तयार होतो. सो पहिला त्यांनी सांगितलं की शुगर आहे, तिथं पॉलिसॅक्रॅइड चेन तयार होते. पॉलिस अर्थ काय रे, मेनी. म्हणजे सिम्पल शुगर, मेनी सिम्पल शुगर कम्स टुगेदर टू फॉर्म अ पॉलिसॅक्रॅइड चेन. आणि हे पॉलिसॅक्रॅइड चेन तयार झाली की त्याच्यापासून कार्बोहायड्रेट तयार होतं. ओके, तर सिम्पल शुगर जिथं म्हटलेलं आहे ते म्हणजे काय रे, कार्बोहायड्रेट. याचं आपण एक्सप्लेनेशन बघणारच आहे. कार्बोहायड्रेट कसं तयार होतं, तर शुगर एकत्र येते, चेन तयार होते, त्या चेनला पॉलिसॅक्रॅइड चेन असं म्हटलं जातं अँड कार्बोहायड्रेट्स फॉर्म. ओके, लाईक दिस फॉर द प्रोटीन ऑल्सो. प्रोटीनमध्ये सुद्धा काय होतं आहे, ॲमिनो ॲसिड्स एकत्र येतात. यू नो इट व्हेरी वेल. 20 ॲमिनो ॲसिड्स प्रेझेंट इन अवर बॉडी. 20 फंक्शनल ॲमिनो ॲसिड म्हणूया, बिकॉज 21 ॲमिनो ॲसिड्स आर प्रेझेंट, बट त्याच्यामधले आपण 20 फक्त फंक्शनल ॲमिनो ॲसिड घेतात. मग हे ॲमिनो ॲसिड अकॉर्डिंग टू अवर बॉडी नीड एकत्र येतात. तुम्ही मागच्या ह्याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिसमध्ये शिकलेला आहात. ॲमिनो ॲसिड एकत्र येतात, त्याची चेन तयार होते. त्याला आता सेपरेट शब्द आहे बघा, पॉलीपेप्टाईड चेन. कार्बोहायड्रेटसाठी आपण पॉलिसॅक्रॅइड चेन असं म्हटलं होतं, प्रोटीनसाठी पॉलीपेप्टाईड चेन तयार झाली. मग हे ॲमिनो ॲसिड एकत्र आले, पॉलीपेप्टाईड चेन तयार होते आणि प्रोटीन तयार होतात. ओके, सो प्रोटीन ऑल्सो इन्क्लुडेड इन अ मॅक्रो मॉलिक्यूल. थर्ड याच्यामध्ये आहे ते म्हणजे न्यूक्लिओटाईड. तुम्हाला माहिती आहे की सेलमध्ये न्यूक्लिक ॲसिड प्रेझेंट असतात. मग न्यूक्लिक ॲसिड कोणते असतात, DNA आणि RNA. हे DNA आणि RNA कसे फॉर्म झालेत, हा काही मायक्रो मॉलिक्यूल नाही, मॅक्रो मॉलिक्यूल आहे DNA आणि RNA सुद्धा. कारण याच्यामध्ये जे न्यूक्लिओटाइड्स आहेत, न्यूक्लिओटाइड्स, मेनी न्यूक्लिओटाइड्स कम टुगेदर टू फॉर्म अ पॉलीन्यूक्लिओटाइड चेन अँड पॉलीन्यूक्लिओटाइड फॉर्म्स DNA और RNA. ठीक आहे, न्यूक्लिओटाइड एकत्र आले, पॉलीन्यूक्लिओटाइड चेन तयार होते आणि मग त्या चेनला किंवा त्याचे जे काही नंबर्स आहेत त्याला एकत्रितपणे आपण काय म्हणतो, DNA किंवा RNA असं म्हणतो. ह्याच लेसनमध्ये आपण DNA आणि RNA बद्दल ज्यावेळेस एक्सप्लेनेशन बघणार आहोत त्यावेळेस मी तुम्हाला त्याचं डीप सांगेन. फक्त इथे लक्षात ठेवा, मॅक्रो मॉलिक्युल्समध्ये 3 आपण बघतोय, कार्बोहायड्रेट आहे, प्रोटीन आहे आणि दुसरं म्हणजेच न्यूक्लिक ॲसिड आहे. कार्बोहायड्रेट कसे फॉर्म झाले, तर त्याच्यावरची जी चेन जी आहे ती पॉलिसॅक्रॅइड चेन आहे, ॲमिनो ॲसिडची चेन आहे, प्रोटीनची चेन जी आहे, ॲमिनो ॲसिड एकत्र आलेले त्याला पॉलीपेप्टाईड चेन असं म्हटलं जातं. आणि न्यूक्लिओटाइड्स जे आहे ते न्यूक्लिओटाइड्स एकत्र आले की त्याची चेन जी आहे त्याला पॉलीन्यूक्लिओटाइड असं म्हटलं जातं अँड दे फॉर्म न्यूक्लिक ॲसिड. ओके, सो मॅक्रो मॉलिक्यूल. एक कन्सेप्ट लक्षात आलं की मॅक्रो मॉलिक्यूल मीन्स एक सिम्पल युनिट नाही, मेनी युनिट्स कम टुगेदर टू फॉर्म अ मॅक्रो मॉलिक्यूल.
याच्यानंतर चार्टमध्ये आपल्याला मायक्रोमॉलिक्यूल दिसतंय. मायक्रोमॉलिक्युल्स मीन्स स्मॉल, लहान लहान युनिट्स जे आहेत त्याला आपण मायक्रोमॉलिक्यूल असं म्हणतोय. मग त्याच्यामध्ये लिपिड आहे, लिपिड्स आपण म्हणतोय, आणि दुसरं आहे सेकंडरी मेटाबोलिटीज. लिपिड्स तुम्हाला माहिती आहे 2 फॉर्ममध्ये बनलेलं आहे, फॅटी ॲसिड आणि ग्लिसिरॉल. ठीक आहे. फॅटी ॲसिड पुन्हा 2 टाईप्स आहेत, सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. सेकंडरी मेटाबॉलिटीजमध्ये काय येतं, अल्कोलाइड्स आहे, फिनोलिक्स आहे, टर्पेनॉइड्स, इसेन्शियल ऑइल्स, टॉक्झिन आणि लेक्टिन्स. हे सगळे कशामध्ये येतात, मायक्रोमॉलिक्युल्समध्ये येतात. दोज आर ऑर्गॅनिक. ठीक आहे. आता इनऑर्गॅनिकमध्ये काय येतात, इनऑर्गॅनिकमध्ये जे एलिमेंट असतात ते एलिमेंट्स 3 टाईप्स आहेत. कोणकोणते 3 टाईप्स आहेत, प्रायमरी एलिमेंट और प्राईम एलिमेंट्स आपण म्हणू शकतो, विच आर व्हेरी इसेन्शियल आवर बॉडी, इसेन्शियल फॉर आवर बॉडी, म्हणून त्याला प्राईम एलिमेंट असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर काही मॅक्रो एलिमेंट्स आहेत, इकडं मॅक्रो मॉलिक्यूल म्हटलं होतं आपण, इथं मॅक्रो एलिमेंट्स आहेत. मॅक्रो एलिमेंट्स आहेत आणि काही ट्रेस आहेत. ट्रेस मीन्स फार कमी प्रमाणात लागणारे. ठीक आहे. प्राईम एलिमेंट्समध्ये 3 एलिमेंट लक्षात ठेवा जे आपल्या बॉडीला इसेन्शियल आहे, कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. विच आर द प्राईम एलिमेंट्स, कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. मग याचा सोर्स काय आपल्या बॉडीला कुठून मिळतात, विच आर प्रेझेंट इन एअर ऑर वॉटर, जे आपल्याला पाणी किंवा हवेमधून मिळत असतात. ओके. विच आर द प्राईम एलिमेंट्स, कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. इनऑर्गॅनिकमध्ये काय येतं, इनऑर्गॅनिकमधल्या मॅक्रो एलिमेंट्समध्ये काय येतं, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम अँड सल्फर. ओके. हे जे 6 एलिमेंट्स आहेत त्यांना मॅक्रो एलिमेंट असं म्हटलं जातं. 3 आहेत ते प्राईम एलिमेंट आहेत, 6 आहेत त्यांना मॅक्रो एलिमेंट म्हटलं जातं. आणि मग ट्रेस एलिमेंट म्हणजे जे बॉडीला खूप कमी प्रमाणात लागतात, त्याच्यामध्ये काय आहे, हे सगळे केमिस्ट्रीमधलेच बघा एलिमेंट. बोरॉन आहे, क्लोरीन, झिंक, कॉपर, आयर्न, सोडियम, मॅलिबिडम, निकेल, सिलिकॉन आणि कोबाल्ट. हे सगळे ट्रेस एलिमेंट विच आर प्रेझेंट इन अवर बॉडी. ओके. बायोमॉलिक्युल्सचं क्लासिफिकेशन 2 टाईपमध्ये केलं, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक. ऑर्गॅनिकमध्ये मॅक्रोमॉलिक्यूल आणि मायक्रोमॉलिक्यूल, इनऑर्गॅनिकमध्ये प्राईम एलिमेंट, मॅक्रो एलिमेंट अँड ट्रेस एलिमेंट. ठीक आहे. सो सी, आता इथे आपण एलिमेंट्स, कोणकोणते एलिमेंट्स मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट आहे आणि प्रेझेंट असतात ते आपण बघूया. असं पहिली ओळ अशी म्हणले की जर आपण कोणत्याही सेलचं केमिकल ॲनालिसिस केलं लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं केमिकल ॲनालिसिस केलं तर त्याच्यामध्ये विशेष ठराविक असे एलिमेंट्स आपल्याला आढळतात. विच आर दे, कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर, कॅल्शियम, फॉस्फरस अँड मॅग्नेशियम. ओके. वेन वी ॲनालिसिस और केमिकल ॲनालिसिस करतोय आपण सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं, तर त्याच्यामध्ये मोस्ट कॉमन एलिमेंट, विच आर द मोस्ट कॉमन एलिमेंट प्रेझेंट इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम, कार्बन, हायड्रोजन, जे इंडिकेट कलरनी केले बघा, कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर, कॅल्शियम, फॉस्फरस अँड मॅग्नेशियम. त्याचबरोबर अजूनही आहेत, पण ते कशावर आहेत तर कोणतं लिव्हिंग टिश्यू आहे त्याच्यावर आहे. अँड अदर विथ देअर रिस्पेक्टिव्ह कंटेंट पर युनिट मास ऑफ अ लिव्हिंग टिश्यू. केमिकली ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव अ बेसिक 3 टाईप्स ऑफ मॅक्रोमॉलिक्यूल. आताच आपण डिस्कस केलं, कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल तर त्याच्यामध्ये 3 महत्त्वाचे मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत. विच आर द 3 मॅक्रोमॉलिक्यूल वी डिस्कस अबाउट इट. विच आर द पॉलिमर ऑफ सिम्पल सब युनिट कॉल्ड ॲज ए मोनोमर. मगाचं पॉलिसॅक्राइड आठवण्याचा प्रयत्न करा, पॉलिपेप्टाइड आठवण्याचा प्रयत्न करा, पॉलिन्यूक्लियोटाइड आठवण्याचा प्रयत्न करा. पॉलिसॅक्राइड हे कशाने तयार झाले, ती चेन जी आहे ती चेनमध्ये जो सिम्पल युनिट आहे किंवा सिम्पल सब युनिट होता, एक सिंगल सब युनिट होता, त्याला आपण सॅक्राइड किंवा शुगर असं म्हटलं होतं. प्रोटीन्स आहे, प्रोटीन्स तयार होताना अमिनो ॲसिडची चेन आहे, त्याच्यामध्ये आपण एक सिंगल युनिट त्याला मोनोमर असं म्हणणार आहे. दॅट इज वन इज ए अमिनो ॲसिड. म्हणजे अमिनो ॲसिड हे काय झाले, मोनोमर झाले आणि नंतर काय तयार झालं, प्रोटीन हे मॅक्रोमॉलिक्यूल तयार झालं. ठीक आहे. म्हणजेच मॅक्रोमॉलिक्यूल तयार होण्यासाठी काय लागतात रे, सिम्पल सब युनिट लागतात, लहान लहान छोटे युनिट्स लागतात. त्या प्रत्येक युनिटला आपण मोनोमर्स असं म्हणतोय. द पॉलिसॅक्राइड एक्झाम्पल दिले बघा, ते फक्त रीड आउट करते, आपण बघितले मगाशी. द पॉलिसॅक्राइड म्हणजे जे कार्बोहायड्रेट आहे, पॉलिपेप्टाइड म्हणजे प्रोटीन्स तयार होणार आहे, पॉलिन्यूक्लियोटाइडपासून न्यूक्लिक ॲसिड तयार होणार आहे. हे सगळे जे पॉलिमर आहे ते कशापासून बनलेले आहेत, पॉलिसॅक्राइड म्हणजे मोनोसॅक्राइडपासून,
शुगर आपण सिंपल शुगर म्हणतोय, मोनोसॅक्राइड म्हणजे. पॉलीपेप्टाइड प्रोटीन कशापासून तयार झालेत, ॲमिनो ॲसिडपासून तयार झालेत. न्यूक्लिक ॲसिड कशापासून तयार झाले, तर न्यूक्लिओटाईडपासून. ओके. सो आता पुढच्या पॉईंटमध्ये असं म्हटलंय की लिपिड्स जे आहेत, जे मायक्रोमॉलिक्यूलमध्ये आपण पाहिलं होतं, हे लिपिड्स कसे आहेत रे, वॉटर इनसोल्युबल आहेत, पाण्यामध्ये विरघळणारे नाही आहेत. आणि त्याचं जर मॅक्रोमॉलिक्यूल बरोबर आपण कंपॅरिझन जर केलं तर साहजिकच त्याचा मॉलिक्युलर वेटसुद्धा काय होतो, स्मॉल होतो. लिपिड्स आर ए वॉटर इनसोल्युबल अँड स्मॉल मॉलिक्युलर वेट कंपाऊंड ॲज कम्पेअर टू मॅक्रोमॉलिक्यूल. ठीक आहे. मग आता हे पहिल्यांदा आपण इथं लेसनला महत्त्वाची सुरुवात होती, कारण एक एक पॉईंट तुम्हाला याच्यामध्ये घ्यायचा आहे. पहिला बायोमॉलिक्यूल आपण सेलमधला बघतोय तो म्हणजे कार्बोहायड्रेट, ज्याला मराठीमध्ये आपण कर्बोदके असं म्हणतो. व्हॉट आर द सोर्स ऑफ कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट आपल्याला कशापासून मिळतात, तर जे काही सिरियल्स आहेत, तृणधान्य आहेत, त्याच्यापासून आपल्याला कार्बोहायड्रेट. आणि डाएटमध्ये पण आपल्या कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असतं, बिकॉज इट रिलीजेस मोर एनर्जी. ह्याच्यापासून ज्यावेळेस हे ब्रेकडाऊन होतात किंवा त्यांचं ऑक्सिडेशन होतं त्यावेळेस त्यातून एनर्जी रिलीज होते. प्रोटीनमधून पण होते, बाकीच्यांमधून पण. कार्बोहायड्रेट इज ए मोर सोर्स वी कॅन यूज इन अवर बॉडी. आता कार्बोहायड्रेटलाच काय म्हटलं जातं बघा, द वर्ड कार्बोहायड्रेट मीन्स हायड्रेट्स ऑफ कार्बन. ॲक्च्युली कार्बोहायड्रेट हे नाव का दिलं गेलं आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला ग्लुकोजचा फॉर्म्युला माहिती आहे काय रे, ग्लुकोजचा केमिकल फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, तो C6H12O6. ॲक्च्युली कार्बन पण आहे आणि हायड्रोजन पण आहे. जसं आपण ऑक्साईड्स म्हणतो तसे हायड्रेट्स आहेत. कुणाचे हायड्रेट्स आहेत, कार्बनचे हायड्रेट्स याच्यामध्ये. सो त्याला आपण कार्बोहायड्रेट असं म्हणतो. द मिनिंग ऑफ कार्बोहायड्रेट, हायड्रेट्स ऑफ कार्बन. अजून एक वर्ड आहे त्याला सॅकराइड सुद्धा असं म्हटलं जातं. कार्बोहायड्रेटला अजून एक नाव आहे, त्याला सॅकराइड असं म्हटलं जातं. मग आता ह्याचं जे काही तुम्हाला मला वाटतं पाण्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला माहिती आहे, वॉटरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय रे, H2 आहे. H2O म्हणजे हायड्रोजन त्याच्यामध्ये 2 आहेत आणि ऑक्सिजनचा 1 आहे. हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा 1, त्यामुळे त्याचा रेशो काय येतो रे, 2:1. ओके. हायड्रोजनचा ऑक्सिजनची रेशो काय येतो, 2:1. सेम वॉटरमध्ये जसा रेशो आहे हायड्रोजनचा ऑक्सिजनशी, तोच रेशो आपल्याला कार्बोहायड्रेटमध्ये पण दिसतो. सी, दे आर बायोमॉलिक्युल्स मेड अप फ्रॉम जस्ट 3 एलिमेंट. कार्बोहायड्रेट फक्त 3 एलिमेंट्सनी बनलेले आहे. कोणकोणत्या, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, ज्याचा जनरल फॉर्म्युला काय येतो रे, CnH2O(n). ठीक आहे. आता याच्यामध्ये पुढं रेशो सांगितलंय बघा, दे कंटेन हायड्रोजन अँड ऑक्सिजन इन द सेम रेशो ॲज इन वॉटर. पाण्यामध्ये जो रेशो हायड्रोजनचा ऑक्सिजनशी आहे 2:1, सेम इथं सुद्धा तोच रेशो आहे. हायड्रोजनचे 2 असतील तर ऑक्सिजनचा 1 असतो, त्यामुळे आपण C6H12O6 म्हणतोय. हायड्रोजनचे किती आहे त्याच्यामध्ये 12, ऑक्सिजनचे किती असणार आहे 6, 2:1. आता ज्यावेळेस हे कार्बोहायड्रेट्स जे आहेत त्यांचं ब्रोकन डाऊन होतात किंवा ब्रेकडाऊन होतात, त्यांचं ऑक्सिडेशन होतं, ग्लायकोलिसिस प्रोसेस तुम्हाला माहिती आहे, याच्या अगोदर लर्न केली तुम्ही. मग ज्यावेळेस त्यांचं ब्रेकडाऊन होतं किंवा ब्रोकन डाऊन होतं, ऑक्सिडेशन होतं, त्यावेळेस त्यातून एनर्जी रिलीज होते. ओके. वेन कार्बोहायड्रेट्स ऑक्सिडाइज इट रिलीजेस एनर्जी. बेस्ड अपॉन द शुगर युनिट, कार्बोहायड्रेट्स आर क्लासिफाईड इंटू 3 टाईप्स. जर क्लासिफिकेशन आपण कार्बोहायड्रेटचं करत असेल आणि त्याच्यामध्ये किती युनिट आहे, शुगर युनिट किती प्रेझेंट आहेत, त्याच्यावरून त्याचे 3 प्रकार केलेत, मोनोसॅक्राइड, डायसॅक्राइड अँड पॉलिसॅक्राइड. मोनो मीन्स सिंगल, एकच युनिट असेल तर मोनोसॅक्राइड म्हणणार आहे, 2 असतील तर डायसॅक्राइड असं म्हणणार आहे, आणि 2 पेक्षा जास्त असतील तर त्याला पॉलिसॅक्राइड असं म्हटलं जातं. कशावर केलेलं आहे क्लासिफिकेशन, कशावर केलं आहे बघा, बेस्ड ऑन नंबर ऑफ शुगर युनिट्स. त्याच्यामध्ये शुगर युनिट्स किती आहेत, संख्या किती आहे, त्याच्यावरून कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन 3 टाईप्समध्ये केलं आहे. इथं आपल्याला चार्टमध्ये दिसते बघा. कार्बोहायड्रेट फर्स्ट वन इज ए मोनोसॅक्राइड, त्याला आपण सिम्पल शुगर असं म्हटलं आहे. देन डायसॅक्राइड, जर 2 मोनोसॅक्राइड असतील तर त्याला आपण डायसॅक्राइड असं म्हणतोय. आणि थर्ड वन आहे पॉलिसॅक्राइड, पॉलिमर ऑफ मोनोसॅक्राइड. मोनोसॅक्राइडची चेन असेल तर त्याला म्हणजे 2 पेक्षा जर जास्त असेल तर इट इन्क्लुडेड इन अ पॉलिसॅक्राइड. आता लक्षात घ्या, मोनोसॅक्राइड इट्स अ सिम्पल शुगर, कारण याच्यामध्ये एकच युनिट असणार आहे, शुगरचं एकच युनिट असणार आहे.
तरी सुद्धा त्याचे प्रकार खाली दिलेत. मग हे कशावरून केलेले आहेत, तर त्या शुगरमध्ये कार्बन किती प्रेझेंट आहे, नंबर ऑफ कार्बन ॲटम. मग अशी नंबर ऑफ शुगर युनिटवरून कार्बोहायड्रेटचे 3 प्रकार केले. त्यातला पहिला मोनोसॅक्रॅड. मोनोसॅक्रॅडमध्ये पुन्हा कार्बन किती आहेत, एका शुगर मध्ये किंवा एका युनिटमध्ये कार्बन किती आहेत याच्यावरून पुन्हा प्रकार केलेत. फर्स्ट वन इज ए ट्रायोज, सेकंड टेट्रोज. बघा इथे लक्ष द्या. फर्स्ट वन इज ए ट्रायोज, हा दुसरा आहे तो टेट्रोज, तिसरा आहे तो पेंटोज, फोर्थ वन इज ए हेक्झोज आणि लास्ट वन हेप्टोज. आता हे सगळे वर्ड्स तुम्हाला ज्यावेळेस फोटोसिंथेसिस लर्न करणार आहात त्यावेळेस या शुगरची नावं तुम्हाला येतात. आता ट्रायोज म्हणजेच काय, ट्राय मीन्स 3. जर त्या शुगरमध्ये 3 कार्बन असतील तर त्याला ट्रायोज म्हणायचं. एक्झाम्पल त्याचं ग्लिसरॉल्डिहाइड आहे. टेट्रोज म्हणजे टेट्रा 4, किती कार्बन असणार आहेत, 4 कार्बन असतील तर त्याला आपण टेट्रोज असं म्हणतोय. एक्झाम्पल त्याचं इरिथ्रोज आहे, ही एक शुगर आहे इरिथ्रोज. त्याच्यानंतर जर 5 कार्बन असतील त्या शुगर युनिटमध्ये, एका शुगर युनिटमध्ये 5 कार्बन असतील तर त्याला पेंटोज शुगर असं म्हटलं जातं. DNA आणि RNA मधली जी शुगर असते ती पेंटोज शुगर असते. डिऑक्झीरायबोज शुगर आणि रायबोज शुगर. ओके, याच्यामध्ये किती कार्बन्स असतात, 5 कार्बन असतात, म्हणून त्याला पेंटोज शुगर असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर हेक्झोज. हेक्झोजचा अर्थ काय, 6 कार्बन. ज्या शुगरमध्ये 6 कार्बन आहेत, तुम्हाला माहिती आहे ग्लुकोज, आताच आपण फॉर्म्युला बघितला C6. फ्रुक्टोज, फ्रुक्टोज ही सुद्धा त्याच्यामध्ये कार्बन 6 आहेत. नंतर गॅलॅक्टोज जे आहे तर गॅलॅक्टोज सुद्धा त्याच्यामध्ये 6 कार्बन आहेत. ग्लुकोज जनरली ब्लड शुगर आपली. त्याच्यानंतर फ्रुक्टोज जी आहे ती फ्रूट शुगर आहे. आणि गॅलॅक्टोज लॅक्टोजचं प्रोडक्ट आहे ते गॅलॅक्टोज. ठीक आहे, ह्याच्यामध्ये जे कार्बन आहे ते 6 कार्बन आहे, सो त्याला आपण हेक्झोज असं म्हणतोय. आणि हेप्टोजचा अर्थ काय, तर 7 कार्बन. जर त्या शुगर युनिटमध्ये 7 कार्बन असतील तर त्याला हेप्टोज असं म्हटलं जातं. एक्झाम्पल याचं काय आहे, सुडोहेप्टोलेज. ही नावं तुम्हाला फोटोसिंथेसिस ज्यावेळेस तुम्ही शिकणार आहे त्यावेळेस या शुगरची नावं सगळी त्याच्यामध्ये आहेत, सायकलमध्ये आहेत. ठीक आहे, इट्स ऑल अबाउट मोनोसॅक्राइड. याच्यामध्ये एकच शुगर युनिट असते, फक्त त्याचे प्रकार कशावरून केले, हाऊ मेनी कार्बन ॲटम प्रेझेंट इन दॅट शुगर. ट्रायोज, टेट्रोज, पेंटोज, हेक्झोज अँड हेप्टोज. त्याच्यानंतर डायसॅक्राइड म्हणजे काय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ डायसॅक्राइड. डाय मीन्स 2. जर 2 मोनोसॅक्राइड एकत्र आले तर त्याला आपण काय म्हणणार आहे, डायसॅक्राइड असं म्हणणार आहे. मग कोणकोणते डायसॅक्राइडचे एक्झाम्पल आहेत, फर्स्ट वन इज ए सुक्रोज, सेकंड वन इज ए लॅक्टोज अँड थर्ड वन इज ए माल्टोज. मग आता बघा, सुक्रोज जी आहे, जी केन शुगर म्हणते, म्हणजे ऊसामधून जी साखर मिळते ती सुक्रोज आहे. मग त्याचं हायड्रॉलिसिस ज्यावेळेस करतोय आपण त्यावेळेस आपल्याला काय मिळतं, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मिळतं. म्हणजेच सुक्रोज इज ए कॉम्बिनेशन ऑफ 2 मोनोसॅक्राइड. सुक्रोज ही कशापासून बनलेली आहे, 2 मोनोसॅक्राइड आलेत एकत्र. कोणते 2 मोनोसॅक्राइड आहेत, ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज एकत्र आले की जे डायसॅक्राइड तयार होतं ते सुक्रोज मिळतंय. आणि म्हणजे सुक्रोज ज्यावेळेस आपण हायड्रॉलिसिस करतोय, पुढच्या प्रोसेसमध्ये आहे बघा, हायड्रॉलिसिस ज्यावेळेस करतोय आपण सुक्रोजचं त्यावेळेस आपल्याला ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मिळतंय. सो सुक्रोज कॉल्ड ॲज ए डायसॅक्राइड. ओके, हे झालं सुक्रोजबद्दल. नंतर लॅक्टोज, दुधामध्ये जे शुगर असते मिल्क शुगर त्याला आपण लॅक्टोज असं म्हणतोय. मग लॅक्टोजचं ज्यावेळेस आपण हायड्रॉलिसिस करतोय त्यावेळेस आपल्याला ग्लुकोज अँड गॅलॅक्टोज मिळते. कोणते 2 शुगर मिळतात, ग्लुकोज अँड गॅलॅक्टोज मिळत असते. आणि तिसरं आहे माल्टोज, ज्याला माल्ट शुगर असं म्हटलं जातं. मग ही माल्ट शुगर किंवा माल्टोज ज्यावेळेस हायड्रॉलिसिस करतोय त्यावेळेस ग्लुकोजचे 2 युनिट्स बाहेर पडतात. बघा कॉम्बिनेशन काय आहे, सुक्रोज म्हणजे ज्यावेळेस आपण केमिकल रिॲक्शन्समध्ये त्याची मांडणी करतोय, इक्वेशनमध्ये मांडणी करतो त्यावेळेस आपण कसं लिहिणार आहे, सुक्रोज इज इक्वल टू ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. बरोबर आहे, सुक्रोज म्हणजेच ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचं कॉम्बिनेशन आहे. त्याच्यानंतर लॅक्टोज हे कसं आहे, तर ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज. हे 2 शुगर्स 2 मोनोसॅक्राइड म्हणून आपण एकत्र आले की ही डायसॅक्राइड लॅक्टोज शुगर तयार होते. आणि माल्टोज इज ए कॉम्बिनेशन ऑफ 2 युनिट्स ऑफ ग्लुकोज. ग्लुकोज प्लस ग्लुकोज असं आलं तर त्याचा आन्सर काय असणार आहे, माल्टोज शुगर असणार आहे. ओके, थर्ड वन इज ए माल्टोज. हे झालं डायसॅक्राइडबद्दल. आता तिसरा टाईप आहे तो म्हणजे पॉलिसॅक्राइड. पॉलिसॅक्राइड मीन्स पॉलिमर ऑफ मोनोसॅक्राइड. 2 पेक्षा जास्त ज्यावेळेस मोनोसॅक्राइड युनाईट होतात आणि जी चेन तयार होते त्याला आपण पॉलिसॅक्राइड असं म्हणतोय. मग हे पॉलिसॅक्राइड जे आहे त्याचे पुन्हा 2 टाईप केले.
पॉलिसॅक्रॅडचे पुन्हा दोन प्रकार केले, एक म्हणजे होमो पॉलिसॅक्रॅड आणि दुसरा आहे हेट्रो पॉलिसॅक्रॅड. होमो मीन्स सेम, जर त्या चेनमध्ये एकसारखेच युनिट असतील, शुगर युनिट सेम असतील, पण चेन असेल, लांब असेल, जास्त त्याच्यामध्ये जर युनिट असतील पण एकाच प्रकारचे जर त्याच्यामध्ये युनिट असतील तर त्याला होमो पॉलिसॅक्रॅड असं म्हणायचं. आणि डिफरंट मोनोसॅक्रॅड जर युनाईट होऊन जर चेन तयार झाली असेल तर त्याला हेट्रो पॉलिसॅक्रॅड असं म्हणायचं. इट्स वन इज ए होमो पॉलिसॅक्रॅड अँड बी डाऊन साइड इट्स ए हेट्रो पॉलिसॅक्रॅड. ठीक आहे. होमो पॉलिसॅक्रॅड मीन्स व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ होमो पॉलिसॅक्रॅड? पॉलिमर्स ऑफ वन टाईप ऑफ मोनोसॅक्रॅड. एकाच प्रकारचे मोनोसॅक्रॅड एकत्र आले असतील आणि चेन तयार झाली असेल, पॉलिमर तयार झालं असेल तर त्याला आपण होमो पॉलिसॅक्रॅड असं म्हणतोय. आणि हेट्रोचा काय? पॉलिमर ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ मोनोसॅक्रॅड. बरोबर, एकसारखे नसतील, वेगवेगळे मोनोसॅक्रॅड एकत्र येऊन जर चेन तयार असेल तर त्याला हेट्रो पॉलिसॅक्रॅड असं म्हटलं जातं. मग होमो पॉलिसॅक्रॅडचे एक्झाम्पल 3 दिलेत तुम्हाला. फर्स्ट वन इज ए स्टार्च. ओके, स्टार्च आहे, ग्लुकोज अँड थर्ड वन इज ए ग्लायकोजन. आता स्टार्च आणि ग्लायकोजन तुम्हाला माहिती आहे, प्लांटमध्ये ज्यावेळेस एक्सेस फूड, एक्स्ट्रा फूड ज्यावेळेस फॉर्म होतं त्यावेळेस ते स्टोअर कुठल्या फॉर्ममध्ये केलं जातं? स्टार्चमध्ये केलं जातं. एक्सेस फूड, एक्स्ट्रा फूड, जे काही प्लांट बॉडीमध्ये एक्स्ट्रा फूड आहे ते स्टार्चमध्ये साठवलं जातं. ठीक आहे, त्यामध्ये प्लांट स्टोरेज मॉलिक्यूल असं म्हटलं जातं. ग्लायकोजनमध्ये पण तसंच, ग्लायकोजन म्हणजे पण तसंच आहे, फक्त ते ॲनिमल स्टोरेज मॉलिक्यूल आहे. ग्लुकोज, एक्सेस ग्लुकोज आहे ते एक्सेस ग्लुकोज लिव्हरमध्ये किंवा मसल्समध्ये ते ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं जातं आणि स्टोअर करून ठेवलं जातं. ओके, ते म्हणजे स्टार्च आणि ग्लायकोजन हे दोन्ही काय तरी होमो पॉलिसॅक्रॅड आहे. त्याच्यानंतर सेल्युलोज पण आहे. तुम्हाला माहिती आहे सेलवॉल जी असते ती सेलवॉल कशाने बनलेली असते? सेल्युलोजनी बनलेली असते. आणि सेल्युलोज हे सुद्धा काय एक प्रकारचं होमो पॉलिसॅक्रॅड आहे. त्याच्यानंतर हेट्रोपॉलिसॅक्रॅडमध्ये बघितलं की डिफरंट टाईप्स ऑफ मोनोसॅक्रॅड आहेत. ह्याचे एक्झाम्पल फक्त आपण बघूया. हायलोरिक ॲसिड आहे, हिपॅरिन आहे, ब्लड क्लॉटिंग आपण त्याला म्हणतोय. ब्लड ग्रुप सबस्टन्सेस आहे, जे ब्लड ग्रुप सबस्टन्सेस ते सुद्धा हेट्रोपॉलिसॅक्रॅड आहेत. आणि क्लॉन्ट्रेडिन सल्फेट हे सुद्धा एक्झाम्पल हेट्रोपॉलिसॅक्रॅडबद्दल आहे. चार्ट एक स्क्रीनशॉट काढा आणि नोटबुकमध्ये राईट डाऊन करा. त्याच्यानंतर पहिला पॉईंट आपण बघतोय तो म्हणजे मोनोसॅक्रॅड. आता आपण डिस्कस केलेलं आहे, जस्ट पॉईंट बघूया. These are the simplest sugar having crystalline structure, sweet taste and soluble in water. मोनोसॅक्रॅड म्हणलं की घरातली साखर आहे ती डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा. स्ट्रक्चर कसं आहे? क्रिस्टलाइन आहे, स्फटिकमय आहे. सिम्पलेस्ट शुगर आहे, फर्स्ट आपण सिम्पलेस्ट शुगर म्हणूया. क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आहे, स्वीट टेस्ट अँड सोल्युबल इन वॉटर. देन दे कॅनॉट बी फर्दर हायड्रोलाइज इन टू स्मॉलर मॉलिक्यूल. जसं मगाशी मी सांगितलं की डायसॅक्रॅड आपण ज्यावेळेस त्याचं हायड्रॉलिसिस करतोय त्यावेळेस आपल्याला मोनोसॅक्रॅड मिळतात. पण मोनोसॅक्रॅड हे एक सिंगल युनिट आहे, पुन्हा त्याचं आपण हायड्रॉलिसिस करू शकत नाही. जसं आपण एलिमेंट किंवा ॲटम पुन्हा त्याचं रूपांतर किंवा त्याचं हे करू शकत नाही, विभागणी करू शकत नाही. तसंच मोनोसॅक्रॅडचं सुद्धा पुन्हा आपण फर्दर क्लासिफिकेशन किंवा फर्दर मॉलिक्युल्समध्ये, स्मॉलर मॉलिक्युलमध्ये हायड्रॉलिसिस करू शकत नाही. ओके, दे कॅनॉट बी फर्दर हायड्रोलाइज्ड इन टू स्मॉलर मॉलिक्यूल. देन दे आर द बिल्डिंग ब्लॉक्स किंवा त्याला मोनोमर्स ऑफ कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट. आपण जे डायसॅक्रॅड बघितलं, पॉलिसॅक्रॅड बघितलं. हे डायसॅक्रॅड असेल किंवा पॉलिसॅक्रॅड असतील, हे तयार करण्यासाठी मोनोसॅक्रॅड उपयोगी आहेत. बरोबर आहे, मोनोसॅक्रॅड एकत्र येतात म्हणून तर डायसॅक्रॅड आणि पॉलिसॅक्रॅड तयार होतात. सो वी कॉल इट ॲज ए बिल्डिंग ब्लॉक्स. म्हणून मोनोसॅक्रॅडला काय म्हटलं जातं? बिल्डिंग ब्लॉक्स किंवा मोनोमर असं म्हणतोय. त्याच्यानंतर बघा जनरल फॉर्म्युला दिला आहे CH2ON की ज्याच्यामध्ये N म्हणजेच काय असणार आहे? N कॅन बी 3, 4, 5, 6, 7. आताच आपण बघितलं जर 3 नंबर असेल म्हणजे N3 असेल म्हणजेच कार्बन 3 झाले. कार्बन 3 झाले की त्याला आपण ट्रायोज म्हणणार आहे. कार्बन 4 असतील तर त्याला टेट्रोज म्हणणार आहे. सो ऑन. ठीक आहे, आता आपण डिस्कस केलं 3, 4, 5, 6 अँड 7. ही तर N जी आहे ह्या जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला N आपण 3, 4, 5, 6, 7 टाकू शकतो. दे कॅन बी क्लासिफाईड ॲज ट्रायोज,
टेट्रोज, पेंटोज एक्सेट्रा अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ कार्बन ॲटम इन अ मॉलिक्यूल. त्या मॉलिक्यूलमध्ये किती कार्बन ॲटम आहेत त्याच्यावरून आपण त्याला नावं देऊ शकतो. ट्रायोज म्हणू शकतो, टेट्रोज म्हणू शकतो, पेंटोज, हेक्झोज, म्हणू शकतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये पहिला जो मोनोसॅक्राइड आहे तो ग्लुकोज आहे. ग्लुकोज जनरल फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, C6H12O6. त्याचं स्ट्रक्चर पण दिले तुम्हाला इथे. स्ट्रक्चर पण तुमच्या लक्षात येईल. कार्बन मोजा, हायड्रोजन मोजा आणि ऑक्सिजन मोजा. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला काय दिसणार आहेत? हायड्रोजन दिसणार आहेत, कारण इथे रेशोज आहे 2:1. ओके. मग पहिला पॉईंट असा आहे की इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फ्युअल इन अ लिव्हिंग सेल. आपल्या सेलला जे इंधन लागतं, कारण ग्लुकोज ब्रेकडाऊन झाल्यानंतरच एनर्जी रिलीज होतीये, म्हणजेच याला आपण फ्युअल म्हणू शकतो, इंधन म्हणू शकतो. लिव्हिंग सेलमधलं हे सगळ्यात महत्त्वाचं फ्युअल आहे असं म्हटलंय. ह्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे बघा. Its concentration in human blood is about 90 milligram per 100 ml of blood. जर आपण ह्युमन ब्लड 100 ml जर घेतलं तर त्याच्यामध्ये 90 मिलीग्रॅम आपल्याला काय सापडतं? ग्लुकोज सापडतं. ठीक आहे. इट्स कॉन्सन्ट्रेशन इन ह्युमन ब्लड, लक्षात ठेवा, नॉर्मल रेंज 90 mg मिलीग्रॅम कशामध्ये? पर 100 ml ऑफ ब्लड. साहजिकच स्मॉल ह्याची साईज आहे, म्हणजे स्मॉल साईज ह्याची स्मॉल आहे. आणि हा कसा आहे रे? सोल्युबिलिटी इन वॉटर आहे, म्हणजे पाण्यामध्ये सोल्युबल आहे. त्यामुळं सेल मेम्ब्रेनमधून तो इझिली पास होतो. ह्याचं वैशिष्ट्य काय आहे बघा. स्मॉल साईज आहे, वॉटरमध्ये सोल्युबल आहे, आणि त्यामुळं सेलमध्ये तो सेलच्या सेल मेम्ब्रेनमधून तो इझिली पास होतो. ओके. दॅट ग्लुकोज मॉलिक्यूल अलाउ देम टू पास थ्रू द सेल मेम्ब्रेन इन टू द सेल. आणि ज्यावेळेस याचं ब्रेकडाऊन होते किंवा मेटाबॉलिझम होते त्यावेळेस त्यातून काय रिलीज होते? एनर्जी रिलीज होते. आणि त्या रेस्पिरेशनला तुम्हाला माहिती आहे आपण सेल्युलर रेस्पिरेशन असं म्हणतो. जे रेस्पिरेशन सेलमध्ये घडतंय, एनर्जी रिलीज होतीये, त्याला आपण सेल्युलर रेस्पिरेशन म्हणतो. एनर्जी इज रिलीज व्हेन द मॉलिक्युल्स आर मेटाबलाइज्ड बाय द सेल्युलर रेस्पिरेशन. त्याच्यानंतर आता हे जे मोनोसॅक्राइड्स आहेत, हे मोनोसॅक्राइडचे पुन्हा दोन आपण ह्याच्यामध्ये करतोय, अल्डोजेस आणि केटोजेसमध्ये. मग कशावरून केलं जातं? तर काही मोनोसॅक्राइडला अल्डिहाइड ग्रुप अटॅच झालेला असतो. काही मोनोसॅक्राइडला अल्डिहाइड ग्रुप म्हणजे CHO ग्रुप, केमिस्ट्रीमध्ये तुम्ही हे ग्रुप शिकलाय. अल्डिहाइड ग्रुप जर अटॅच असेल तर त्या शुगरला आपण अल्डोजेस असं म्हणणार आहे. तर काही मोनोसॅक्राइडला कीटोन ग्रुप अटॅच असतो, त्याला कीटोजेस असं म्हटलं जातं. मग अल्डोजेसचे एक्झाम्पल काय? ग्लुकोज आणि झायलोज हे दोन शुगर आहेत, ते अल्डोजेस आहेत. आणि कीटोजेसमध्ये काय? तर रायबोलोज आणि फ्रुक्टोज. मग आता बघा, आपण सुक्रोज हे कॉम्बिनेशन बघितलं होतं. सुक्रोज हे कुणाचं कॉम्बिनेशन आहे? ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. बरोबर आहे. मग अशी बघितलं ग्लुकोज आणि फ्रुक्टोज याचं कॉम्बिनेशन म्हणजे सुक्रोज आहे. म्हणजेच त्यातला ग्लुकोज आहे तो अल्डोजेसमध्ये येतोय, कारण त्याच्यामध्ये अल्डिहाइड ग्रुप आहे. तर फ्रुक्टोजमध्ये कीटोन ग्रुप आहे, म्हणजेच तो कीटोजेस आहे. आणि इट्स अ कॉम्बिनेशन कॉल्ड ॲज आपण त्याला सुक्रोज असं म्हणतोय. ऑल मोनोसॅक्राइड्स आर रिड्युसिंग शुगर. लक्षात ठेवा, आपण डायसॅक्राइडमध्ये थोडंसं अपोजिट याच्या बघणार आहे. सगळे मोनोसॅक्राइड जे आपण आता डिस्कस केले ते सगळे रिड्युसिंग शुगर आहेत. का रिड्युसिंग शुगर आहे? तर त्याच्यामध्ये जे अल्डिहाइड आणि कीटोन ग्रुप आहेत ते फ्री आहेत. ग्रुप अटॅच आहेत पण ते ग्रुप कसे आहेत रे? फ्री आहेत. त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं? रिड्युसिंग शुगर असं म्हटलं जातं. ज्यावेळेस ती शुगर रिड्यूस केली जाते, बेंडिक्स रिएजंट वापरून ज्यावेळेस केली जाते त्यावेळेस Cu2+ रूपांतर कशामध्ये होतं? Cu+ मध्ये होतं. म्हणजेच दे आर कपॅबल ऑफ ट्रान्सफरिंग हायड्रोजन दॅट्स इलेक्ट्रॉन टू अदर कंपाऊंड, अ प्रोसेस कॉल्ड ॲज रिडक्शन. तुम्हाला रिडक्शन ऑक्सिडेशन शिकलाय. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन त्याच्यामध्ये इथं रिड्युसिंग शुगर असं का म्हटलं जातं? तर इथं हे जे एलिमेंट्स आहेत किंवा ह्याच्यामधली जी सबस्टन्स किंवा हे जे कपॅबल आहेत, कशामध्ये ती कपॅबल आहेत? दे कॅन ट्रान्सफर हायड्रोजन, कंसामध्ये त्यांनी म्हटले इलेक्ट्रॉन्स. दुसऱ्या कंपाऊंडला ते इलेक्ट्रॉन काय करू शकतात? ट्रान्सफर करू शकतात. म्हणजे त्याच्यामध्ये रिडक्शन होतंय. म्हणून ह्या शुगरला किंवा ह्या मोनोसॅक्राइडला काय म्हटलं जातं? सगळ्याच मोनोसॅक्राइडला आपण रिड्युसिंग शुगर असं म्हणतोय. ठीक आहे. पहिला झाला ग्लुकोज. आता दुसरा मोनोसॅक्राइड आहे तो म्हणजे गॅलॅक्टोज. मग अशी आपण कॉम्बिनेशन बघितलं, गॅलॅक्टोज. ठीक आहे. लॅक्टोज शुगर आहे. लॅक्टोज शुगर
कशी तयार होते तर ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज. मग गॅलॅक्टोज हे जे शुगर आहे तिथं आपण बघूया काय बघा त्यांनी म्हटलंय. पहिला फॉर्म आहे तो म्हणजे त्यांनी अल्फा आणि बीटा फॉर्ममध्ये म्हटलंय. ओके, ॲक्च्युली गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज नावामध्ये थोडं सारखं दिसतंय, तसंच थोडंसं स्ट्रक्चरसुद्धा आपल्याला सारखं दिसतं. ठीक आहे. ओके, सो इट्स लुक व्हेरी सिमिलर टू ग्लुकोज मॉलिक्यूल. दिसायला कुणासारखं आहे? ग्लुकोज मॉलिक्यूलसारखं आहे. त्याच्यात दोन फॉर्म्स आपण सांगू शकतो. दे कॅन ऑल्सो एक्झिस्ट इन अल्फा अँड बीटा फॉर्म. बघा गॅलॅक्टोजच्या दोन फॉर्म्स आपण सांगतोय, अल्फा आणि बीटा फॉर्म त्या चेनमध्ये आपल्याला दिसतंय. गॅलॅक्टोज रिॲक्ट विथ ग्लुकोज, हा पॉईंट लक्षात ठेवा. गॅलॅक्टोजची रिॲक्शन ज्यावेळेस ग्लुकोज बरोबर होतीये त्यावेळेस जे डायसॅक्राइड तयार होतंय त्याला आपण लॅक्टोज असं म्हणतोय. गॅलॅक्टोज रिॲक्ट विथ ग्लुकोज टू फॉर्म द डायसॅक्राइड कॉल्ड एज ए लॅक्टोज. However, glucose and galactose cannot be easily converted into one another. ठीक आहे, ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज एकत्र आलं, लॅक्टोज तयार झालं. पण असं म्हटलंय त्यांनी की आपण ग्लुकोजचं कन्व्हर्जन गॅलॅक्टोजमध्ये करू शकत नाही, इझिली करू शकत नाही, किंवा गॅलॅक्टोजचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये इझिली कन्वर्ट करू शकत नाही. त्याचबरोबर फंक्शन सुद्धा, म्हणजे ग्लुकोजचं फंक्शन काय? रेस्पिरेशनमध्ये एनर्जी रिलीज करणं, ते रोल गॅलॅक्टोजचा नाही. काय म्हटलंय? गॅलॅक्टोज कॅन नॉट प्ले द सेम रोल इन अ रेस्पिरेशन ॲज ग्लुकोज. रेस्पिरेशनमध्ये ग्लुकोजचा जो रोल आहे तो गॅलॅक्टोजचा रोल नाही. सेम ग्लुकोजसारखा त्याचं स्ट्रक्चर किंवा बाकीचे अपीअरन्स आहे, फक्त फंक्शन मात्र काय आहे याचं डिफरंट आहे. हे झालं गॅलॅक्टोज. त्याच्यानंतर तिसरा मोनोमर आपण बघतोय तो म्हणजे फ्रुक्टोज. मग अशी बघितलं की फळांमध्ये जी शुगर असते त्याला आपण फ्रुक्टोज असं म्हटलं जातं. ॲक्च्युली कार्बन सुद्धा याच्यामध्ये 6 आहेत, फक्त याच्यामध्ये वैशिष्ट्य काय बघा, इट इज अ फ्रूट शुगर. केमिकली इट इज अ कीटोहेक्झोज. आता हेक्झोज म्हणजे काय आलं इथं? 6 कार्बन असायला पाहिजेत, पण याच्यामध्ये जी रिंग आढळते आपल्याला ती फक्त 5 ॲटमची आढळते. असायला किती पाहिजे होती? 6 ॲटम रिंग असायला पाहिजे होती, कारण हा हेक्झोज आहे, 6 कार्बन आहेत. पण जरी हा केमिकली कीटोहेक्झोज असला तरी त्याच्यामध्ये आपल्याला 5 ॲटम रिंग आढळते रॅदर दॅन ए 6 ॲटम रिंग. ओके, देन ज्यावेळेस फ्रुक्टोज रिॲक्ट विथ ग्लुकोज, म्हणजे फ्रुक्टोज आणि ग्लुकोज रिॲक्ट होतात त्यावेळेस काय तयार होतं? सुक्रोज तयार होतं, जे काय आहे रे? एक डायसॅक्राइड आहे. त्याच्यानंतर आपण डायसॅक्राइड बघतोय. सगळं डिस्कशन झालंय, फक्त 1 बाय 1 पॉईंट्स बघूया. फक्त डायसॅक्राइड आपल्याला जास्त प्रमाणात आढळतात, त्या मनानं मोनोसॅक्राइड नेचरमध्ये कसे तर रेअर आहे. मोनोसॅक्राइड्स आर रेअर इन नेचर. मोस्ट शुगर्स फाउंड इन नेचर आर डायसॅक्राइड. निसर्गामध्ये किंवा आपल्या अवतीभोवती जे काही शुगर आपल्याला सापडतात मोस्ट ऑफ देम डायसॅक्राइड्स. ओके, डायसॅक्राइड इज अ फॉर्म वेन 2 मोनोसॅक्राइड रिॲक्ट बाय कंडेन्सेशन रिॲक्शन. ही प्रोसेस महत्त्वाची आहे. ठीक आहे, आपण म्हणतोय मोनोसॅक्राइड, 2 मोनोसॅक्राइड एकत्र आले की डायसॅक्राइड तयार झाली, पण कोणती रिॲक्शन होते त्यांच्यामध्ये? कंडेन्सेशन होतं. कोणती रिॲक्शन? कंडेन्सेशन रिॲक्शन होते. आणि रिॲक्शन होत असताना एक वॉटर मॉलिक्यूल सुद्धा रिलीज होतो. ओके, सी डायसॅक्राइडची, ठीक आहे, डायसॅक्राइड म्हणजे 2 मोनोसॅक्राइड एकत्र आली, पण कोणत्या प्रोसेसनी, कोणत्या रिॲक्शननी? कंडेन्सेशन रिॲक्शन, रिलीजिंग अ वॉटर मॉलिक्यूल. ज्यावेळेस रिॲक्शन होत असते त्यावेळेस एक वॉटर मॉलिक्यूल त्यातून बाहेर पडत असतो. आणि साहजिकच इथे कशाची गरज आहे रे? धिस प्रोसेस रिक्वायर्स एनर्जी. एनर्जीची गरज आहे, कारण इथं दोन्हींच्यामध्ये बॉन्डिंग होणार आहे. आता तो जो बॉन्ड आहे तो बॉन्ड कोणता आहे? ग्लायकोसिडिक बॉन्ड. दोन जे मोनोसॅक्राइड आहेत त्यांना जोडणारा जो बॉन्ड आहे तो ग्लायकोसिडिक बॉन्ड आहे, जो काय करतो रे? that hold the 2 monosaccharide unit together. जे 2 मोनोसॅक्राइडचे युनिट आहे ते एकत्र बांधून ठेवण्याचं काम हा ग्लायकोसिडिक बॉन्ड करत असतो. इथे बघा हायड्रॉलिसिस तुम्हाला मगाशी म्हटलं होतं, डायसॅक्राइड प्लस वॉटर, म्हणजे इथं डायसॅक्राइड प्लस वॉटर हायड्रॉलिसिस केलं तर आपल्याला काय मिळालं? मोनोसॅक्राइड 2 मिळाले. म्हणजेच ग्लुकोज ग्लुकोज मगाशी आपण बघितलं होतं, ग्लुकोज प्लस ग्लुकोज काय तयार होतं? माल्टोज शुगर तयार होते. आणि यांच्या दोन्हींच्या मधला जो बॉन्ड आहे तो तुम्हाला दाखवलाय तो ग्लायकोसिडिक बॉन्ड आहे. त्याला ग्लायकोसिडिक लिंकेज सुद्धा असं म्हटलंय. म्हणजे हा एक ग्लुकोज मोनोमर आणि हा एक ग्लुकोज मोनोमर एकत्र आला आणि काय तयार झालं?
डायसॅक्राइड तयार झालं. कुठलं डायसॅक्राइड आहे हे? माल्टोज. ओके, सी सुक्रोज, लॅक्टोज अँड माल्टोज आर एक्झाम्पल ऑफ डायसॅक्राइड. सुक्रोज हा कसा आहे? नॉन रिड्युसिंग शुगर आहे. सिन्स इट लॅक्स फ्री अल्डिहाइड अँड कीटोन ग्रुप. सुक्रोजला आपण नॉन रिड्युसिंग शुगर असं का म्हणतोय? तर त्याच्यामध्ये अल्डिहाइड आणि कीटोन ग्रुप आहेत. ते कसे आहेत रे? फ्री नाही आहेत. कारण मोनोसॅक्राइडमध्ये आपण बघितलं होतं ते फ्री असल्यामुळं आपण त्याला रिड्युसिंग शुगर असं म्हणतोय. पण सुक्रोजला मात्र आपण काय म्हणतोय? नॉन रिड्युसिंग शुगर बिकॉज इट लॅक्स फ्री अल्डिहाइड अँड कीटोन ग्रुप. माल्टोज आणि लॅक्टोज ही शुगर आहे ती मात्र रिड्युसिंग शुगर आहे. फक्त सुक्रोज आहे ती कशी आहे? नॉन रिड्युसिंग शुगर आहे. त्याच्यानंतर लॅक्टोज अल्सो एक्झिस्ट इन बीटा फॉर्म विच इज मेड फ्रॉम बीटा गॅलॅक्टोज अँड बीटा ग्लुकोज. लॅक्टोजचं कॉम्बिनेशनच काय आहे रे? गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज आहे. मग त्याच्यात जे काही फॉर्म्स आहेत, बीटा फॉर्म जी आहे त्याचे पुन्हा दोन असणार आहेत. एक असणार आहे बीटा गॅलॅक्टोज आणि दुसरं असणार आहे बीटा ग्लुकोज. आता जे कॅरेक्टरिस्टिक्स काय सांगितले? डायसॅक्राइड हे सुद्धा पाण्यामध्ये सोल्युबल आहे. मोनोसॅक्राइड पाण्यामध्ये सोल्युबल ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे डायसॅक्राइड सुद्धा पाण्यामध्ये सोल्युबल आहेत. बट कंपॅरिझन जर आपण साईजशी केलं तर त्या मनानं डायसॅक्राइड कसे असणार आहेत? पीक असणार आहेत. त्यामुळे ते इझिली सेल मेम्ब्रेनमधून पास आउट होणार नाहीत. त्यामुळे पास आउट होण्यासाठी त्यांना डिफ्युजन प्रोसेस लागणार आहे. ओके, बघा, दे आर टू बी टू पास टू द सेल मेम्ब्रेन बाय डिफ्युजन. सेल मेम्ब्रेनमधून ते इझिली पास होणार नाहीत. कोणत्या प्रोसेसनी बाहेर आज जाणार आहेत? बाय द डिफ्युजन प्रोसेस. दे आर ब्रोकन डाऊन इन स्मॉल इंटेस्टाईन ड्युरिंग डायजेशन. डायजेशन ज्यावेळेस आपण फूड मटेरियल ज्यावेळेस इट करतोय, डायजेशन ज्यावेळेस कम्प्लीट स्मॉल इंटेस्टाईनमध्ये होते त्यावेळेस त्याचं ब्रेकडाऊन म्हणजे मोनोसॅक्राइडचं ब्रेकडाऊन कशामध्ये होतं? स्मॉल इंटेस्टाईनमध्ये होतं. आणि साहजिकच ब्रेकडाऊन झाले म्हणजेच काय होणार आहे? दोन मोनोसॅक्राइड तयार होणार आहेत आणि हे मोनोसॅक्राइड मग ब्लडमध्ये मिसळतात. ब्लडमधून सेलकडे जात असताना सेल मेम्ब्रेनमधून आत जातात. ठीक आहे, म्हणजे दस फॉर्म्ड मोनोसॅक्राइड हे जे मोनोसॅक्राइड तयार झालेले आहेत किंवा ब्रोकन डाऊन झाले, डायसॅक्राइड ज्यावेळेस ब्रोकन डाऊन होत आहे त्यावेळेस मोनोसॅक्राइड सेपरेट होणार आहेत. हे मोनोसॅक्राइड कशामध्ये पास होतात? पास इन टू द ब्लड. सेलपर्यंत जातात. पण सेलपर्यंत जाताना कशातून जावं लागतं त्यांना? थ्रू द सेल मेम्ब्रेन. म्हणजे डायसॅक्राइड आहे तसे सेलमध्ये एंटर करत नाहीत. ते त्याचा फॉर्म कशामध्ये होतं? पहिल्यांदा मोनोसॅक्राइडमध्ये होते आणि ते मग इझिली सेलमध्ये एंटर करतात. पुढे हे जे मोनोसॅक्राइड आहेत हे मोनोसॅक्राइड काय केले जातात रे? सेल जी आहे ती सेल पटकन काय करते? ॲब्सॉर्ब करते. आणि जेव्हा जेव्हा गरज असेल एनर्जीची त्यावेळेसच त्यातून काय केली जाते? एनर्जी रिलीज केली जाते, नाहीतर मग ती स्टोअर करून ठेवली जाते. मोनोसॅक्राइड आर यूज्ड व्हेरी क्विकली बाय सेल. सेल लगेचच त्याला घेतीये, बरोबर आहे, यूज करते. पण जर गरज नसेल सेलला, एनर्जीची गरज नसेल तर तिथे तिचा यूज केला जात नाही, ती स्टोअर करून ठेवली जाते. बघा, मोनोसॅक्राइड आर यूज व्हेरी क्विकली बाय सेल बट इफ अ सेल इज नॉट इन नीड ऑफ ऑल द एनर्जी रिलीज इमिजिएटली देन इट मे गेट स्टोअर्ड. ती काय केली जाते? साठवून ठेवली जाते. मग आता साठवून ठेवण्यासाठी पुन्हा काय केलं जातं? मोनोसॅक्राइडचं रूपांतर डायसॅक्राइडमध्ये केलं जातं. मग ती प्रोसेस कोणती असणार आहे? कंडेन्सेशन असणार आहे. म्हणजे डायजेशन झाल्यानंतर, डायजेशन ज्यावेळेस होतं त्यावेळेस डायसॅक्राइडचं रूपांतर मोनोसॅक्राइडमध्ये होतं. जर सेलला त्यावेळेस गरज नसेल त्यावेळेस पुन्हा ह्या मोनोसॅक्राइडपासून काय तयार केलं जातं? डायसॅक्राइड केलं जातं. आणि मगाशी आपण बघितलं डायसॅक्राइड होण्यासाठी जी रिॲक्शन आहे त्याला कंडेन्सेशन रिॲक्शन असं म्हटलं जातं, विच रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ पॉलिसॅक्राइड ॲज ए मॅक्रोमॉलिक्यूल. साहजिकच मग अनेक इथं पॉलिसॅक्राइड चेन तयार होती आणि कोणता मॉलिक्यूल तयार होतोय? मॅक्रोमॉलिक्यूल तयार होतोय. दीज आर टू बिग टू एक्सेप्ट फ्रॉम द सेल. साहजिकच आकार मोठा झाल्यामुळं तो इझिली सेलच्या बाहेर पडू शकत नाही. त्याच्यानंतर आपण बघतोय पॉलिसॅक्राइड. तिसरा टाईप जो आहे तो पॉलिसॅक्राइड. Monosaccharide can undergo series of condensation reaction adding one unit after the other to the chain till a very large molecule polysaccharide is formed. This is called as a polymerization. ही जी प्रोसेस आहे त्याला आपण त्या प्रोसेसला पॉलिमरायझेशन असं म्हणतोय.
पॉलिमरायझेशन प्रोसेसमध्ये काय होतं, तर मोनोसॅक्रॅइड जे आहे ते मोनोसॅक्रॅइडमध्ये एक एक युनिट काय होत जातं, वाढत जातं. कंडेन्सेशन रिॲक्शन सतत होत जाते. पहिल्यांदा मोनोसॅक्रॅइड, डायसॅक्रॅइड, पुन्हा त्याच्यामध्ये एक 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 युनिट काय होत जातं, शुगर युनिट वाढत जातं आणि एक लॉंग चेन तयार होते. ओके, लॉंग चेन तयार कधीपर्यंत होते, जोपर्यंत एखादा मोठा मॉलिक्यूल तयार होत नाही, ज्याला आपण पॉलिसॅक्रॅइड असं म्हणतो. आणि त्याच प्रोसेसला पॉलिमरायझेशन असं म्हटलं जातं. सॅक्रॅइड आर ब्रोकन डाऊन बाय हायड्रॉलिसिस इनटू मोनोसॅक्रॅइड. साहजिकच ज्यावेळेस आपण पॉलिसॅक्रॅइडचे हायड्रॉलिसिस करतोय त्यावेळेस आपल्याला मोनोसॅक्रॅइड्स मिळणार आहे. ठीक आहे, जे 2 पेक्षा जास्त असणार आहे. द प्रॉपर्टीज ऑफ पॉलिसॅक्रॅइड मॉलिक्यूल डिपेंड्स ऑन इट्स लेंथ, ब्रांचिंग, फोल्डिंग अँड कॉइलिंग. साहजिकच हे पॉलिसॅक्रॅइड जे आहे, जे आपण मगाशी बघितलं होमो आणि हेट्रोमध्ये, मग ते स्टार्च असेल, त्याच्यानंतर सेल्युलोज असेल, ह्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या पॉलिसॅक्रॅइडच्या सारख्या नाही आहेत. कशावर डिपेंड आहेत त्या चेनची लेंथ किती आहे, त्याला ब्रांचिंग आहे का, फोल्डिंग आहे का, कॉइलिंग कसं आहे, याच्यावरून त्या पॉलिसॅक्रॅइड मॉलिक्यूलच्या प्रॉपर्टीज ठरत असतात. आता इथे स्टार्च म्हटलंय बघा. स्टार्च हे काय रे, स्टार्च इज अ स्टोर्ड फूड इन द प्लांट. वनस्पतीमध्ये जे साठवलेलं फूड आहे त्याला आपण स्टार्च म्हणतोय. मग इथं सुद्धा ह्या स्टार्चमध्ये 2 फॉर्म्स आपल्याला दिसतात. पहिलं आहे ते अमायलोज आणि दुसरं आहे ते अमायलोपेक्टिन. तुम्हाला शेजारी पिक्चरमध्ये दिसतंय 2 फॉर्म्स तुम्हाला माहिती आहेत. एक आहे अमायलोज आणि दुसरं आहे ते अमायलोपेक्टिन. वर आहे ते हे अमायलोज आहे, खाली आहे ते अमायलोपेक्टिन आहे. काय दिसतं तुम्हाला, हे अमायलोज जे आहे ते अमायलोज कसं आहे, अनब्रांच्ड आहे, आणि अमायलोपेक्टिन आहे ते मात्र कसं आहे, ब्रांच्ड आहे. बघा, बोथ आर मेड अप फ्रॉम अल्फा ग्लुकोज. हे दोन्ही फॉर्म्स जे आहेत, हे दोन्ही फॉर्म्स कशाने बनलेले आहेत, कोणत्या ग्लुकोजनी बनलेले आहेत, अल्फा ग्लुकोज. कारण आपण स्टार्चला होमो पॉलिसॅक्रॅइड म्हणलो होतं, आठवते का बघा. म्हणजे त्याच्यामध्ये एकच युनिट आहे, एकच मोनोसॅक्रॅइड यूज केलाय, तो म्हणजे अल्फा ग्लुकोज. दोन्हींमध्ये म्हणजे अमायलोज आणि अमायलोपेक्टिनमध्ये जे ग्लुकोज आहे ते अल्फा ग्लुकोज आहे. फक्त डिफरन्स असा आहे, अमायलोज हा कसा आहे, अनब्रांच्ड पॉलिमर आहे. कसला आहे, अनब्रांच्ड पॉलिमर ऑफ अल्फा ग्लुकोज. द मॉलिक्युल्स कॉइल इनटू अ हेलिकल स्ट्रक्चर. ज्यावेळेस हे जे मॉलिक्यूल आहेत कॉइलिंग होणार आहे त्यावेळेस कॉइलिंग कुठल्या स्ट्रक्चरमध्ये असतं, हेलिकल स्ट्रक्चरमध्ये असतं. जसं डीएनएचं हेलिकल स्ट्रक्चर आहे त्या पद्धतीनं हे मॉलिक्यूल कॉइल होतं. टू फॉर्म अ कोलायडल सस्पेन्शन इन अ हॉट वॉटर. ज्यावेळेस आपण ते हॉट वॉटरमध्ये टाकतो त्यावेळेस जे सस्पेन्शन तयार होतं ते कसं असतं रे, कोलायडल फॉर्ममध्ये असतं. तर अमायलोपेक्टिन जो आहे हा अमायलोपेक्टिन कसा आहे, ब्रांच्ड पॉलिमर आहे. अल्फा ग्लुकोजनीच बनलेला आहे, पण मात्र इथं कशा आहेत रे, ब्रांच आहेत. तुम्ही इथं बघू शकता कसे आहेत ते, ब्रांच्ड आहेत. आणि हा पूर्णपणे इनसोल्युबल आहे. कशामध्ये, इन वॉटर. इट इज कम्प्लिटली इनसोल्युबल इन वॉटर. ओके, स्टार्च हे स्टोर्ड फूड प्लांटमध्ये 2 फॉर्मनी बनलेलं आहे, अमायलोज, अमायलोपेक्टिन. अमायलोज कसा आहे, अनब्रांच्ड पॉलिमर ऑफ अल्फा ग्लुकोज, अँड अमायलोपेक्टिन इज ए ब्रांच्ड पॉलिमर ऑफ अल्फा ग्लुकोज. ओके, देन ग्लायकोजन. मग अशा आपण बघितलं जे फूड स्टोअर केलं जातं ॲनिमलमध्ये त्याला आपण ग्लायकोजन असं म्हणतोय, प्लांटमध्ये असेल तर त्याला आपण स्टार्च म्हणतोय. इट इज अमायलोपेक्टिन. ग्लायकोजनबद्दल बघा, हा काय रे, अमायलोपेक्टिन आहे. तिथं आपण दोन्ही बघितले होते स्टार्चमध्ये. इथं अमायलोपेक्टिन आहे विथ व्हेरी शॉर्ट डिस्टन्सेस बिटवीन द ब्रांचिंग साईड चेन. अमायलोपेक्टिन आहे म्हणजे ब्रांचिंग असणार आहे अल्फा ग्लुकोजच्या चेनमध्ये, पण जे काही ब्रांचिंग आहे तिथं आपल्याला जास्त डिस्टन्स दिसत नाही. कसं आहे रे, शॉर्ट डिस्टन्स आहे. ग्लायकोजन इज स्टोअर इन ॲनिमल बॉडी, पर्टिक्युलरली इन लिव्हर अँड मसल्स. ग्लायकोजन हे ॲनिमल बॉडीमध्ये स्टोअर केलं जातं, पण जनरली कुठं केलं जातं, लिव्हर आणि मसल्समध्ये केलं जातं. फ्रॉम वेअर इट इज हायड्रोलाइज्ड ॲज पर नीड टू प्रोड्यूस ग्लुकोज. जेव्हा जेव्हा बॉडीला ग्लुकोजची गरज असेल त्यावेळेस ह्या ग्लायकोजनचं हायड्रॉलिसिस केलं जातं आणि काय मिळतं, ग्लुकोज आपल्या सेलला अवेलेबल होतं. देन लास्ट सेल्युलोजबद्दल बघतोय बघा आपण. सेल्युलोज काय रे, इट्स ऑल्सो अ पॉलिमर मेड अप ऑफ अल्फा ग्लुकोज. हे सुद्धा कशाने बनलेलं आहे, अल्फा ग्लुकोजने बनलेलं आहे.
अँड द पॉलिमर मॉलिक्युल्स आर स्ट्रेट. चेन त्याची कशी आहे किंवा कशा पद्धतीने मांडणी याची स्ट्रेट आहे. आता सेल्युलोज म्हणलं की तुम्हाला माहिती आहे की प्लांट सेलमध्ये फक्त सेल्युलोज आढळतं, कारण सेल वॉल फक्त कुणाला असते, प्लांट सेलला असते. ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल असत नाही. सो सेल्युलोज फक्त कुठं असणार आहे, प्लांट सेलमध्ये असणार आहे. मग हा काय करतो फंक्शन, सेल्युलोज सर्व्स टू फॉर्म द सेल वॉल इन अ प्लांट सेल. दीज आर मच टफर दॅन सेल मेम्ब्रेन. ही सेल्युलोज आहे ती सेल मेम्ब्रेनपेक्षा कशी असते रे, टफ असते. आणि हा टफनेस आहे तो कशामुळे येतो त्याला, दिस टफनेस इज ड्यू टू द अरेंजमेंट ऑफ ग्लुकोज युनिट इन द पॉलिमर चेन अँड द हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन नेबरिंग चेन. आताच आपण बघितलं की सेल्युलोज आहे तो सेल मेम्ब्रेनपेक्षा म्हणजे सेल वॉलमध्ये जे सेल्युलोज आहे ते टफर आहे कुणापेक्षा, सेल मेम्ब्रेनपेक्षा. मग हा टफनेस कशामुळे आला आहे, तर हे जे ग्लुकोज युनिट आहे त्यांची जी अरेंजमेंट आहे, त्या पॉलिमर चेनमधली जी ग्लुकोजची अरेंजमेंट आहे आणि हायड्रोजन बॉन्डिंग, जे शेजारच्या चेन नेबरिंग चेनमधलं जे हायड्रोजन बॉन्डिंग आहे आणि ग्लुकोजची अरेंजमेंट आहे, याच्यानुसार काय आलेलं असतं, त्याला टफनेसपणा आलेला असतो. आता ह्या कार्बोहायड्रेटचे बायोलॉजिकल सिग्निफिकन्स म्हणजे युजेस इम्पॉर्टंट. आपल्या बॉडीसाठी हे कार्बोहायड्रेट कसं युजफुल आहे, 2 मार्काला क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारला जातो. व्हॉट आर द बायोलॉजिकल सिग्निफिकन्सेस ऑफ कार्बोहायड्रेट. फर्स्ट वन, जर एका मार्काला विचारला तर फक्त तुम्ही एवढंच आन्सर लिहू शकता, इट सप्लायज एनर्जी फॉर मेटाबॉलिझम. ज्या काही बॉडीमध्ये बायोकेमिकल रिॲक्शन्स होत असतात, मेटाबॉलिझम म्हणजे टोटल सम ऑफ बायोकेमिकल रिॲक्शन. मग ह्या बायोकेमिकल रिॲक्शन होण्यासाठी गरज कशाची असते रे, एनर्जीची गरज असते. विदाऊट एनर्जी दे कॅनॉट परफॉर्म. मग त्या एनर्जीला त्याच्या रिॲक्शन्स आहेत त्या रिॲक्शन्सला एनर्जी सप्लाय करण्याचं काम कार्बोहायड्रेट करत असतं. सो फर्स्ट इम्पॉर्टंट फंक्शन इज इट सप्लाय एनर्जी फॉर मेटाबॉलिझम. सेकंड, ग्लुकोज इज द मेन सबस्ट्रेस फॉर एटीपी सिंथेसिस. ग्लायकोलिसिसमध्ये तुम्ही शिकलाय की एटीपी तयार करण्यासाठी महत्त्वाचा जो घटक सबस्ट्रेट आहे ज्याचं ऑक्सिडेशन होतं आहे तो म्हणजे ग्लुकोज आहे. म्हणजे ग्लुकोज म्हणजेच कार्बोहायड्रेट. दुसरं लॅक्टोज शुगरबद्दल दिलं आहे. लॅक्टोज ही डायसॅक्राइड आहे जी दुधामध्ये प्रेझेंट असते आणि साहजिकच जे न्यूबॉर्न बेबी आहेत, लॅक्टेटिंग बेबीज म्हटले, त्यांना एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम लॅक्टोज करत असतं. सो इट्स ए बायोलॉजिकल सिग्निफिकन्स. देन आताच आपण बघितलं की पॉलिसॅक्राइडमध्ये सेलवॉल जी आहे ते सेलवॉल किंवा स्टार्च असेल, ग्लायकोजन असेल, हे सुद्धा आपल्या सेलला तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजेच पॉलिसॅक्राइड सर्व ॲज अ स्ट्रक्चरल कंपोनंट ऑफ अ सेल मेम्ब्रेन, सेल वॉल अँड रिझर्व्ड फूड ॲज अ स्टार्च अँड ग्लायकोजन. ठीक आहे, इथं आपण कार्बोहायड्रेट्स, त्याचे टाईप्स, त्याचे बायोलॉजिकल सिग्निफिकन्सेस ह्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेले आहेत. इन नेक्स्ट पार्ट वी विल डिस्कस अबाउट नेक्स्ट बायोमॉलिक्यूल. ओके, थँक यू.